जगातील सर्वात श्रीमंत देश आज रस्त्यावर भीक मागतोय कारण एकच धंदा एकच चूक. व्हेनेझुएलाकडे 303 मिलियन बॅरल्स ऑइल आहे. सौदी अरेबियापेक्षाही जास्त. दुबईला 10 पटीने मागे टाकणारा देश आज रस्त्यावर भीक मागतोय. काय चुकलं सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यांनी फक्त एकच धंदा केला, तेल. इन्फ्रास्ट्रक्चर नाही, टेक्नॉलॉजी नाही, मॅन्युफॅक्चरिंग तर बिलकुल नाही. आणि 2002 मध्ये सरकारने एका दिवसात 18,000 इंजिनियर्सना कामावरून काढले आणि त्यांच्या जागी कोण घेतलं? सरकारचे चमचे. अरे वा, तेल काढायला CA ची डिग्री लागते. व्हेनेझुएलाचं तेल जड आहे, महाग आहे काढायला, पण सरकारने सगळा पैसा राजकारणात उडवला आणि 2014 मध्ये सगळी अर्थव्यवस्था कोलमडली. सरकारने मग नोटा छापायला सुरुवात केली आणि महागाई वाढली 10 लाख टक्के. काल ज्या गोष्टीची किंमत 1 रुपया होती, आज तिची किंमत 10 लाख रुपये झाली आणि लोकांना पैशाच्या गाड्या भरून फक्त ब्रेड घ्यायला जावं लागायचं. आता येतो प्लॉट ट्विस्ट. चीनला स्वस्त एनर्जी मिळत होती, चीन प्रगती करत होता, पण याची अमेरिकेला चीड येत होती. मग 2017 मध्ये अमेरिकेने खेळ खेळला. व्हेनेझुएलावर इकॉनॉमिक सँक्शन लावले, कारण व्हेनेझुएलाकडे फक्त तेलच नाही तर गॅस, गोल्ड, आयर्न, फ्रेश वॉटर, बॅटरी मेटल सगळं काही होतं. आणि अमेरिकेला वाटायचं हे आपलं असायला हवं आणि तेव्हापासून चीनचा विकास स्लो डाऊन. तर लेसन काय? व्हेनेझुएलाकडे दुबई बनण्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स होते, पण त्यांनी केल्या 3 घातक चुका. डायव्हर्सिफिकेशन केलं नाही, टेक्निकल एक्सपर्ट्सला काढून टाकलं, जिओ पॉलिटिक्सचा विचार केला नाही आणि आता ते बनले जिओ पॉलिटिकल चेसमधला प्यादा. तर मित्रांनो, यातून आपल्याला शिकायला काय मिळतं? कोणत्याही एका गोष्टीवर अवलंबून राहू नका, मग ते ऑइल असो किंवा अजून काय. लाईक करा जर हे माहीत नव्हतं आणि शेअर करा त्या मित्राला ज्याला सगळं काही माहीत असतं.